या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राज्यातील आरक्षणाचा तिढा काही केल्यास सुटताना दिसत नाहीये। दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे हे सगळे सोयरे आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेत। शासन स्तरावर सगळे सोयरे संदर्भाने लवकरच अंमलबजावणी होईल असंही सांगण्यात येत आहे। मात्र आरक्षणाचा हा गुंता राज्यातील सर्वात जटिल प्रश्न बनला आहे। यातच काही महिन्यांपूर्वी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारसकर यांची गाडी जाळण्यात आल्यानंतर आता बारसकर आक्रमक झाले असून थेट सागर बंगल्यावर ते पोहोचले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेरच त्यांनी आपला ठिय्या घातला असून आंदोलन सुरू केल्याचं दिसतंय। देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्यामुळे ते सागर बंगल्याबाहेरील ओसरीवर बसले होते। आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। एकीकडे अवघ्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे उत्सव सुरू असताना दुसरीकडे आषाढीच्याच दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारसकर यांची गाडी पंढरपूरमध्ये जाळल्याचं पाहायला मिळतंय। बारसकर यांना 2 दिवसापासून धमक्या येत असल्यानं गाडी जळाली की जाळली याचा शोध पोलीस घेत आहेत। अजय महाराज बारसकर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्यानं ही नेमकी जळाली की जाळली गेली, कोणी जाळली आणि का जाळली असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आषाढी सोहळ्यासाठी पंढरपुराला आलेल्या अजय महाराज यांना सातत्यानं धमक्या मिळत असल्याचा व्हिडिओ बारसकर यांनी फेसबुकवरून व्हायरल केला होता। बारसकर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH12 BP 2001 ही टोयोटा कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या 65 एकरवरील भक्तिसागर पार्कमध्ये पार्क केली होती। अजय महाराज बारसकर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते। त्यावेळी एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली होती। यानंतर अजय महाराज बारसकर हे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याचं दिसून आलं। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। बारसकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते। मात्र त्यांना या ठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। या दरम्यान येथेही त्यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले असून आपणही मराठवाड्यातील सर्वच युवकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत असल्याचं म्हटलं आहे। या दरम्यान गाडी जळाल्यानंतर अजय महाराज बारसकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली असून यात कार कशाने जळाली असल्याची तक्रार दिली आहे। या दुर्घटनेत 1 लाखाचं नुकसान झाल्याचं बारसकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे। यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेल्या धमकीचा एक फोन देखील व्हायरल झालाय। यामध्ये बारसकर यांना शिवीगाळ धमकी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय।